Hello everyone, welcome to the video tutorial of a client-side scripting with a JavaScript. आज आपण पाहणार आहोत जावास्क्रिप्ट ही HTML डॉक्युमेंट्समध्ये कशी इन्क्लूड किंवा एम्बेड करता येईल. या ट्युटोरियलमध्ये आपण पुढं बघूया की यासाठी प्री रिक्विसाइट कोणते कोणते आहेत. म्हणजेच जर तुम्हाला जावास्क्रिप्ट शिकायची असेल तर यापूर्वी तुम्हाला HTML म्हणजेच हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेजचे बेसिक्स आणि त्यात वापरले जाणारे वेगवेगळे टॅग्स माहिती असले पाहिजेत, तरच आपण जावास्क्रिप्टचा इफेक्टिव्हली वापर करू शकतो. याआधी आपण पुन्हा एकदा आपण जे आत्तापर्यंत शिकलेलो आहे HTMLचं ते मी पुन्हा एकदा रिवाईज करतो आहे. त्यासाठी मी एक सिम्पल वेबसाईट घेतलेली आहे worldwidelife.org आणि यामध्ये या वेबसाईटमध्ये आपण आता जे वेबपेज बघत आहोत त्यात बऱ्याच प्रकारच्या गोष्टी त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत, म्हणून ही वेबसाईट मी निवडलेली आहे. जसं की आपल्याला आता सध्या एक इमेज दिसते इथे, त्यानंतर खाली पॅरेग्राफ्स दिसत आहेत किंवा टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन दिसते, त्याच्या बाजूलाच इमेज दिसते. त्यानंतर ही याच्यावर क्लिक केल्यानंतर दुसरं एखादं पेज ओपन होऊ शकते, म्हणजेच याला लिंक असं म्हटलं जातं. अँकर टॅग वापरलेला आहे. तर आता इंटरनेट नसल्यामुळं आपण त्याच्याकडं जाऊ शकत नाही. त्यानंतर अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी यात त्यांनी इन्क्लूड केलेल्या आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आणखी एक शेवटी आपल्याला इथं बघायला मिळते की इथे एक फॉर्म त्यांनी डिझाईन करून ठेवलेला आहे. म्हणजेच काय, फर्स्ट नेम लास्ट नेम, तुम्ही बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा कशासाठी तरी एनरोल करायचं असेल तर तुम्ही असे बऱ्याचदा फॉर्म भरले असतील. हे सगळे फॉर्मसुद्धा आपण HTML डॉक्युमेंटमध्ये तयार करू शकतो, म्हणजेच वेबपेजमध्ये टाकू शकतो. म्हणजेच यातून मला सांगण्याचा उद्देश एवढाच होता की आपण एखाद्या वेबपेजमध्ये इमेजेस टाकू शकतो आहे, टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन टाकू शकतो आहे. हे सगळे टाकत असताना आपल्याला खाली वेबपेज दिसतं आहे. ह्या वेबपेजच्या वरच्या बाजूला हे वेबपेज एका ब्राउझरमध्ये मी ओपन केलेला आहे. हा ब्राउझर आहे मोझिला फायरफॉक्स, हा ब्राउझर आहे. इथं आपल्याला बघता येईल तो. ओके. त्यानंतर याचा हा हेडर पार्ट आहे. हेडर म्हणजे जिथं आपल्याला टायटल दिसतं. आता यामध्ये हिमालयाज प्लेसेस WWF असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की या पेजविषयीची माहिती देण्यासाठी जे आपण टायटल दिलेलं आहे त्याला ते हेडर पार्टमध्ये आपल्याला दिसतंय. म्हणजेच आपल्याला एखाद्या HTML पेजचे दोन भाग म्हणून पाहता येतील. पहिला भाग आहे तो म्हणजेच हेडर पार्ट आणि दुसरा भाग आहे तो म्हणजेच बॉडी पार्ट. हेडर पार्टमध्ये फक्त त्याचे टायटल आणि त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करू शकतो, पण त्याचे ॲक्च्युअल कंटेंट त्या पेजचे आपल्याला बॉडीमध्येच दाखवावे लागतात. जसं की ही इमेज बॉडी पार्टमध्ये टाकलेली आहे. त्यानंतर हे मेन्यूज जे आहेत किंवा हे बटन्स असतील किंवा ही टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन असेल, हे सगळं काही बॉडी पार्टमध्ये टाकलेलं आहे. जर आपल्याला अशाच पद्धतीचं एखादं HTML डॉक्युमेंट जर तयार करायचं असेल तर आपण सबलाईम टेक्स्ट एडिटरचा वापर करूया. इथं आपल्याला सबलाईम टेक्स्ट एडिटर दिसतोय. यामध्ये जर मला HTML डॉक्युमेंट तयार करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही HTML फाईल सेव्ह करायला हवी. म्हणजेच फाईलमध्ये जाऊन सेव्ह ऑप्शन निवडायचं आहे. आणखी आपल्याला ज्या ठिकाणी स्टोअर करायचं आहे तिथलं तुम्ही ब्राउज करू शकता. धिस PCवरील डेस्कटॉप या फोल्डरमधील जावास्क्रिप्ट मटेरियल नावाच्या फोल्डरमध्ये 1.html कोणतेही HTML डॉक्युमेंट असेल किंवा हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज डॉक्युमेंट असेल तर त्याचं एक्सटेन्शन हे .htmlनं सेव्ह केलेलं असलं पाहिजे. आपण सेव्ह करूया 1.html. आता फाईल क्रिएट करत असताना आता सध्या आपल्याला एक ब्लँक HTML डॉक्युमेंट इथं आपल्याला दिसतंय. तर आपल्याला त्याचे बेसिक जर स्ट्रक्चर सबलाईम या टेक्स्ट एडिटरचं इंटेलिजन्स हे फीचर जर अवेलेबल करून जर करायचं असेल तर बघा, फक्त तुम्हाला ओपनिंग ब्रॅकेट H फक्त टाईप करायचं. त्यानंतर त्या कॉन्टेक्स्टमध्ये अवेलेबल असलेले
सर्व प्रकारचे टॅग्स आपल्याला इथे दाखवले जातात. तर मी HTMLलाच एंटर मारतोय. एंटर मारल्याबरोबर एखाद्या बेसिक HTML टॅग्स वेब पेजसाठी जे जे टॅग्स अवेलेबल आहेत किंवा त्याचं जे स्ट्रक्चर हवं आहे, आवश्यक आहे, ते इथं आपल्याला तयार मिळते. कोणतंही HTML पेज असेल तर ते ओपनिंग HTML टॅग आणि क्लोजिंग HTML टॅग, ओपनिंग HTML टॅग आणखी क्लोजिंग HTML टॅगमध्ये इन्क्लूड केलेलं असणार आहे. त्यात 2 पार्ट असणार आहेत, हेड पार्ट आणखी बॉडी पार्ट. तर हेड पार्टमध्ये आपण टायटल लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, इथं मी एक सिम्पल वेब पेज तयार करणार आहे, म्हणून याला सिम्पल असं मी नाव देतोय. त्यानंतर हेड पार्टमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मी एवढी स्टोअर करू शकतो. पण मला जे कंटेंट दाखवायचे आहेत त्या वेबपेजमध्ये डिस्प्ले होणारे किंवा रेंडर होणारे जे कंटेंट आहेत ते मला बॉडी पार्टमध्येच लिहायला पाहिजेत. एखादी गोष्ट तुम्हाला वेबपेजवर दिसायला पाहिजे असेल तर ती बॉडी पार्टमध्ये लिहायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण असे कोणत्याही पद्धतीचं टेक्स्ट घेऊ शकतोय. मी इंडियाची हिस्ट्रीमधून हिमालयाची हिस्ट्री आपण थोडीफार घेऊया इथं, आणि ही मी कॉपी करतोय. टाईम बिईंग तेवढं टेक्स्ट मी टाईप करू शकत नसल्यामुळं सध्या जर मला हेडिंग वापरायचे असतील तर H1 हा टॅग वापरू शकतो. H1 म्हणजे याची साईज वाढवते. H1 हा टॅग वापरल्यानंतर आणि त्याच्या खाली तो मी पॅरेग्राफ लिहिलेला आहे. याचं एक सिम्पल आउटपुट बघायचं झालं तर आम्ही जसं की सांगितल्या पद्धतीनं जावास्क्रिप्ट या फोल्डरमध्ये स्टोअर केलेला आहे. जावास्क्रिप्ट मटेरियलमध्ये 1.html. तर हा मी रन करतोय. इथं आपल्याला दिसेल की द हिमालयाज हा शब्द मोठ्या अक्षरांमध्ये दिसतोय. याचाच अर्थ हे H1 लेवलचं हेडिंग टॅग आहे, त्यामुळं त्याची साईज एवढी झालेली आहे. उरलेला हा पॅरेग्राफ आपल्याला आहे तसा दिसतोय. ही सगळी इन्फॉर्मेशन P नावाच्या टॅगमध्ये टाकतोय, म्हणजे पॅरेग्राफ क्रिएट करतो. सेव्ह करूया. बराचसा फरक आपल्याला लगेच दिसून येईल. इथं रिफ्रेश करायचं आहे पेज. वेब पेजमध्ये जर मला इमेज इन्क्लूड करायची असेल तर फॉर एक्झाम्पल मी इथं एक इमेज डाउनलोड करून ठेवलेली आहे, ज्याचं नाव रंकाळा.jpg असं आहे. फॉर एक्झाम्पल इथं आहे RANKLA.jpg. ती मला त्या पेजमध्ये जर इन्क्लूड करायची असेल तर मी हिमालयाच्या खाली आणि पॅरेग्राफच्या वर ती इमेज इन्सर्ट करणार आहे. तर यासाठी मी IMG हा टॅग वापरू शकतो आणि एंटर मारायचा आहे. याचं आपोआप ॲट्रिब्यूट येईल SRC. SRCचा अर्थ आहे सोर्स. सोर्समध्ये मी त्या फाईलचं नाव लिहिणार आहे. पण लक्षात ठेवा, हे वेबपेज आणखी ती असणारी इमेज हे दोन्हीही एकाच फोल्डरमध्ये असतील तरच हा कोड वर्क होणार आहे. कारण आपण देत असताना तो जर दुसऱ्या एखाद्या फोल्डरमध्ये असेल तर त्या D:1 असेल तर D:, इमेज नावाच्या फोल्डरमध्ये असेल तर इमेज नावाच्या फोल्डरचं नाव आणखी मग त्या इमेजचं नाव असं द्यायला पाहिजे. पण तुम्ही जर दोन्हीही एकाच फोल्डरमध्ये स्टोअर केले असतील तर फक्त फाईलचं नाव देणे गरजेचं आहे. तर IMG टॅगनुसार मी इमेज इथे इन्क्लूड केलेली आहे आणि त्याचा आउटपुट बघूया आपण. इथं आपल्याला आउटपुटमध्ये सुद्धा चेंज झालेला दिसतोय. अशा पद्धतीनं बरेचसे कंटेंट आपण टाकू शकतोय, जसं की पॅरेग्राफ डिव्हिजन म्हणजेच DIV हा टॅग तुमची टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन किंवा कोणतेही कंटेंट होल्ड करण्यासाठी एक प्लेस होल्डर असतो वेब पेजवरचा, आणि त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन लिहू शकता. पॅरेग्राफमध्ये P हा टॅग आहे, DIV हा एक टॅग आहे, इमेज इन्सर्ट करण्यासाठी IMG टॅग आहे,
एखादी लिंक क्रिएट करायची असेल तर अँकर टॅग आहे, ए हा टॅग आहे. त्याच्यानंतर एखादा फॉर्म क्रिएट करायचा असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं फर्स्ट नेम लास्ट नेम ही सगळी इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे, तर त्यासाठी फॉर्म टॅग आहे. हे फक्त तुमचं रिव्हिजन म्हणून मी पुन्हा एकदा रिवाईज करून घेतलेलं आहे. तुम्ही पुन्हा एकदा HTML या लँग्वेजमधील टॅग्स पुन्हा एकदा रिवाईज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढं चांगल्या पद्धतीनं जावास्क्रिप्टचे प्रोग्राम लिहिता येतील. HTML म्हणजेच हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज ही एक स्टॅटिक डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी वापरली जाणारी लँग्वेज आहे. पण समजा यात तयार केलेले जे वेबपेज आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपण इंटरॅक्टिव्हिटी स्वतःहून ॲड करू शकत नाही. पण जर आपल्याला इंटरॅक्टिव्हिटी ॲड करायची असेल, ती फंक्शनॅलिटी ॲड करायची असेल, तर आपल्याला यामध्ये जावास्क्रिप्टचा वापर करायला पाहिजे. आणखी म्हणजेच इंटरॅक्टिव्हिटी फंक्शनॅलिटी म्हणजे काय, तर डिसिजन मेकिंग स्टेटमेंट म्हणजेच इफ एल्स स्विच, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करायचे असतील किंवा फॉर व्हाईल डू व्हाईल क्लास ऑब्जेक्ट यांचा वापर करायचा असेल किंवा फंक्शनचा वापर करायचा असेल, तर आपल्याला जावास्क्रिप्टचा वापर करणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याला जर HTML डॉक्युमेंटमध्ये जावास्क्रिप्ट ॲड करायचे असेल तर आपल्याला उपयोगी येणार आहे तो स्क्रिप्ट टॅग. आता स्क्रिप्ट टॅग यूज करून आपण जावास्क्रिप्ट सिम्पल HTML डॉक्युमेंटमध्ये ॲड करू शकतो किंवा एम्बेड करू शकतो किंवा इन्क्लूड करू शकतो. या तिघांचाही अर्थ एकच आहे. त्याच्यानंतर स्क्रिप्ट टॅग, आता यापूर्वीच आपण 2 सेक्शन बघितलेले आहेत. कोणतंही HTML डॉक्युमेंट असू दे त्यामध्ये हेड पार्ट आणखी बॉडी पार्ट असे 2 सेक्शन आपल्याला बघायला मिळतात. जर आपल्याला स्क्रिप्ट टॅग ॲड करायचा असेल तर आपण 3 ठिकाणी स्क्रिप्ट टॅग ॲड करू शकतो. एक आहे हेड सेक्शनमध्ये, दुसरी गोष्ट आहे बॉडी सेक्शनमध्ये, आणखी बॉडी सेक्शन संपल्यानंतर. पण तिसरा पर्याय आपण निवडत नाही. सहसा आपण एकतर हेड सेक्शनमध्ये किंवा बॉडी सेक्शनच्या आत, या 2 सेक्शनच्या आतच आपण स्क्रिप्ट टॅग ॲड करतो. आपल्याला आता यापैकी जो पर्याय निवडायचा हेड टॅगमध्ये की बॉडी टॅगच्या आत, आपल्याला ज्या ठिकाणी जावास्क्रिप्ट लोड व्हायला पाहिजे त्या ठिकाणी आपण स्क्रिप्ट हा टॅग वापरणार. पण हेड सेक्शनमध्ये कधी वापरायचा आणि बॉडी सेक्शनमध्ये कधी वापरायचा, तर यासाठी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा की हेड सेक्शनमध्ये डॉक्युमेंट लोड होण्यापूर्वी जर तुमची स्क्रिप्ट एक्झिक्यूट होऊन त्याचा आउटपुट तुम्हाला पाहिजे असेल तर हेड टॅगमध्ये स्क्रिप्ट टॅग लिहिणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय, बॉडी टॅगमध्ये कधी वापरायचं आहे स्क्रिप्ट टॅग, तर बॉडी या टॅगमधले जे कंटेंट आहेत, एखादा पॅरेग्राफ असेल, लिंक असेल, एखादी इमेज असेल, त्या कंटेंट सोबतच तुम्हाला जावास्क्रिप्ट रन व्हायचे असेल आणि त्याचा आउटपुट त्या पेजमध्येच तुम्हाला दिसायला पाहिजे असं वाटत असेल तर ती स्क्रिप्ट तुम्ही बॉडी टॅगमध्ये लिहा. आता आपण बघूया की स्क्रिप्ट टॅग हा वापरला जातो कशासाठी. स्क्रिप्ट टॅग हा टॅग वापरण्यापूर्वी त्याची माहिती म्हणजेच काय, तर स्क्रिप्ट टॅग इज यूज टू एम्बेड द क्लायंट साईड स्क्रिप्ट सच ॲज अ जावास्क्रिप्ट. म्हणजेच एखाद्या HTML डॉक्युमेंटमध्ये स्क्रिप्ट टॅग वापरला जातोय. आणखी त्या HTML डॉक्युमेंटमध्ये जर आपल्याला एखादी जावास्क्रिप्ट ॲड करायची असेल किंवा इन्क्लूड करायची असेल तर स्क्रिप्ट टॅग वापरायला पाहिजे. आणि या स्क्रिप्ट टॅगच्या आत तुम्ही डायरेक्टली त्या जावास्क्रिप्टचे स्टेटमेंट लिहू शकताय किंवा जे जावास्क्रिप्टचे स्टेटमेंट आहेत ते दुसऱ्या एखाद्या जावास्क्रिप्टच्या फाईलमध्ये लिहू शकता आणि त्याची लिंक तुम्ही स्क्रिप्ट टॅगला देऊ शकता. स्क्रिप्ट टॅगचे डिटेल्स ज्याच्यामध्ये ॲट्रिब्यूट्स कोणते कोणते वापरले जातात, हे पहिलं ॲट्रिब्यूट आपण सहसा वापरणार नाही आहे. शेवटचे 2 ॲट्रिब्यूट मात्र आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पहिला आहे टाईप आणि दुसरा आहे SRC. टाईपचा अर्थ आहे की तुम्ही जी स्क्रिप्ट ॲड करायला आहे ती कोणत्या टाईपची आहे, जावास्क्रिप्ट आहे, VB स्क्रिप्ट आहे की ॲक्शन स्क्रिप्ट आहे, अशा पद्धतीनं तुम्ही सांगितलं पाहिजे. टाईप इज इक्वल टू जावास्क्रिप्ट. त्याच्यानंतर SRC म्हणजेच
तुम्ही हेड टॅगमध्ये किंवा बॉडी टॅगमध्ये तो जावास्क्रिप्टचा कोड ॲड न करता तो कोड तुम्ही डायरेक्टली एका दुसऱ्या फाईलमध्ये जावास्क्रिप्टच्या लिहिताय आणि तो जर तुम्ही त्या फाईलमध्ये एम्बेड किंवा इन्क्लूड करत असाल तर त्या जावास्क्रिप्ट फाईलचं URL म्हणजेच त्याचा पाथ तुम्हाला इथं देणं गरजेचं आहे. हे कसं करायचं आहे आपण हे लास्ट सेक्शनमध्ये बघ. त्याआधी एक जावास्क्रिप्टचं सिम्पल स्टेटमेंट आपण बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या जसं की आपल्याला आउटपुट करायचं असेल सीमध्ये किंवा C++मध्ये सीमध्ये आपण प्रिंट एफ नावाचं फंक्शन वापरतोय आणि डबल कोटेशनच्या आत ती स्ट्रिंग देतोय. जी स्ट्रिंग दिली असेल ती स्ट्रिंग आहे तशी आउटपुटला येते. तसंच C++मध्ये द्यायचं असेल तर आपल्याला काय करतोय आपण सी आउट नावाचं स्टेटमेंट वापरतोय आणि त्याच्या पुढे डबल कोटेशनच्या आत जी स्ट्रिंग दिली असेल ती आहे तशी आउटपुटला येते. तसंच जावामध्ये जर करायचं असेल तर system.out.println आणि डबल कोटेशनमध्ये जी काही स्ट्रिंग दिली असेल ती आउटपुटला येते. त्याच पद्धतीनं जावास्क्रिप्टमध्ये तुम्हाला काहीही त्या HTML डॉक्युमेंटमध्ये लिहायचं असेल तर तुम्हाला वापरायचं आहे document.write. याचं एक सिंपल एक्झाम्पल आपण या दोन्हीही पर्यायामध्ये आपल्याला जी जावास्क्रिप्ट लिहायची आहे ती त्या HTML डॉक्युमेंटच्या सोर्स कोडमध्येच लिहिणार आहे. याचाच अर्थ आपण बघूया एक सिंपल HTML डॉक्युमेंट क्रिएट करून बघूया ज्याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्ट ॲड करू शकतो. एक सिंपल HTML डॉक्युमेंट इथं आपण तयार करून घेतलेलं आहे ज्याचं नाव आहे one.html. याच्या आधीच मी ते तयार केलेलं आहे. जावास्क्रिप्ट मटेरियल नावाच्या फोल्डरमध्ये डेस्कटॉपवर मी सेव्ह केलेलं आहे. यामध्ये HTML डॉक्युमेंटमध्ये 2 सेक्शन असतात. पहिला आहे हेड सेक्शन, त्यामध्ये आपण टायटल लिहिलेलं आहे आणि दुसरा आहे बॉडी सेक्शन ज्याच्यामध्ये मी H1 टॅग वापरून द हिमालयाज हे 2 शब्द त्यात प्रिंट करायचा प्रयत्न केलेला आहे. आपण हे डॉक्युमेंट सेव्ह करूया आणि याचा आउटपुट बघूया. आउटपुट बघण्यासाठी मला ते वेबपेज जिथं सेव्ह आहे तिथं जाऊन one.html वर क्लिक केलं पाहिजे. तर मला इथं आउटपुट दिसते. त्याच्या हेडर टॅगमध्ये टायटल लिहिलेलं आहे मी सिंपल वेबपेजचे इथं मला दिसते. आणखी त्याच्या बॉडीमध्ये द हिमालयाज हा शब्द H1 या टॅगमध्ये लिहिल्यामुळं मोठ्या अक्षरांमध्ये मला इथं दिसत आहे. याचबरोबर आता मला यामध्ये स्क्रिप्ट ॲड करायचे. एखादे कंटेंट मला HTML फाईलमध्ये डिस्प्ले करायचे असतील तर ते मी डायरेक्टली लिहू शकतोय. पण मला डिसिजन मेकिंग करायचं आहे, इफ एल्स वापरायचं आहे. हे असेल तर हे कर, नसेल तर हे कर, अशा पद्धतीचे डिसिजन घ्यायचे असतील आणि त्या पद्धतीनं मला जर प्रिंट करायचं असेल तर मला जावास्क्रिप्टचा वापर करणं अनिवार्य आहे. ह्यासाठी मी एक स्पेशल टॅग वापरतोय ज्याचं नाव आहे स्क्रिप्ट. ओके. आणि या स्क्रिप्टमध्ये आपल्याला आता काय दिसतंय बघा, तर त्याचे ॲट्रिब्यूट्स कोणकोणते दिसत आहेत बघा. आता सध्या मी दुसरा पर्याय निवडतोय की मी ती स्क्रिप्ट टॅग हा बॉडी सेक्शनमध्ये ॲड करायचा प्रयत्न करावा. यामध्ये बघा स्क्रिप्टचं पहिलं ॲट्रिब्यूट आहे टाईप. टाईप म्हणजेच काय, कोणत्या प्रकारची जावास्क्रिप्ट तुम्ही ॲड कराल. तर text/जावास्क्रिप्ट याचाच अर्थ जावास्क्रिप्टचा कोड मी लिहिणार आहे. आता या ओपनिंग स्क्रिप्ट टॅगमध्ये आणखी क्लोजिंग स्क्रिप्ट टॅगच्या आत आपल्याला जो जावास्क्रिप्टचा जो कोड आहे तो याच्यामध्ये लिहायचा आहे. तर फॉर एक्झाम्पल मला सिम्पली फक्त एक लाईन प्रिंट करायची आहे. प्रिंट जर करायची असेल जावास्क्रिप्टमधून तर तुम्हाला यासाठी document.write नावाचं जे फंक्शन आहे ते तुम्ही वापरू शकता. आता जसं आपण सीमध्ये किंवा C++मध्ये प्रिंट एफ नावाचं फंक्शन वापरतोय त्याच पद्धतीने इथं आपल्याला document.write राईट हे फंक्शन आहे आणि जे डॉक्युमेंट ऑब्जेक्टवर काम करतं आहे. डॉक्युमेंटचाच अर्थ आहे जे वेबपेज ज्याच्यामध्ये तुम्हाला राईट करायचं आहे. सध्या ज्या वेबपेजमध्ये हा कोड लिहिलेला आहे त्या वेबपेजमध्ये डबल कोटेशनमध्ये जे काय लिहिले ते दाखव. फॉर एक्झाम्पल मी इथं समजा दी होम ऑफ गॉड शिवा
असं लिहिलं. मात्र लक्षात ठेवा, जी जावास्क्रिप्टचे जे स्टेटमेंट्स आहेत ते सगळे सेमिकोलननं संपले पाहिजेत. म्हणजे त्याच्या शेवटी सेमिकोलन ॲड करणं गरजेचं आहे. म्हणून मी तर शेवटी सेमिकोलन ॲड केलेला आहे. स्क्रिप्ट नावाचा जो टॅग आहे त्याच्या आत तुम्ही जावास्क्रिप्टचे स्टेटमेंट लिहू शकता. मी एकच स्टेटमेंट सध्या लिहिलेलं आहे. आणखी मी ही फाईल सेव्ह करतोय. आता आपण आउटपुट बघूया. जर आता ती फाईल आपण इथं ओपन केलेली जात, फक्त रिफ्रेश करायची. दी हिमालयाज, द होम ऑफ गॉड शिवा, इथं आपल्याला आउटपुट आलेलं दिसेल. समजा आपण दुसरा पर्याय निवडला किंवा पहिला पर्याय निवडला ज्याच्यामध्ये आपण स्क्रिप्ट टॅग हा तुम्हाला हेड टॅगच्या आत किंवा हेड सेक्शनच्या आत जर इन्क्लूड करायचा असेल तर मी ही स्क्रिप्ट इथून काढून टाकतोय आणि ती हेड सेक्शनमध्ये ॲड करतोय. आता दोघांच्यातला फरक बघा. मागाशी आपण आता बघितलं की बॉडी टॅगमध्ये जर इन्क्लूड केलं तर हिमालयाच्या खाली आपल्याला आउटपुट दिसतंय. पण आता आपण काय केलंय, बॉडी टॅग मधले कंटेंट लोड होण्यापूर्वीच जर मला स्क्रिप्ट रन करायची असेल तर मी ती कशामध्ये लिहिणार आहे, हेड टॅगमध्ये लिहिणार आहे. हेड टॅगच्या आत ही स्क्रिप्ट मी टाकलेली आहे. तर ही स्क्रिप्ट टाकल्यानंतर आउटपुट बघूया आपण. ही फाईल सेव्ह करायला पाहिजे आपल्याला यासाठी. आणि आउटपुट येणार आहे द होम ऑफ गॉड शिवा द हिमालयाज. म्हणजेच द हिमालयाज हे बॉडीमधले कंटेंट प्रिंट होण्यापूर्वीच किंवा डिस्प्ले होण्यापूर्वीच त्या HTML डॉक्युमेंटच्या हेड सेक्शनमध्ये जी जावास्क्रिप्ट लिहिलेली होती ती आधी रन झाली. द होम ऑफ गॉड शिवा पहिल्यांदा प्रिंट झालं आणि मग हिमालयाज प्रिंट झालं. म्हणजेच बॉडी प्रिंट झालेली आहे आपल्याला दिसेल. आतापर्यंत आपण 2 पर्याय बघितले ज्याच्यामध्ये आपण एकतर जावास्क्रिप्ट हेड टॅग किंवा हेड सेक्शनमध्ये इन्क्लूड करू शकतो, आणखी बॉडी सेक्शनमध्ये इन्क्लूड करू शकतो. म्हणजेच त्या वेबपेजच्या HTMLच्या सोर्स कोडच्या आतच बॉडी टॅग किंवा हेड टॅगमध्ये इन्क्लूड करू शकतो. पण हे कधी उपयोगाचं आहे किंवा कधी सुटेबल आहे, ज्यावेळी तुमची स्क्रिप्ट लहान असेल व ती स्क्रिप्ट त्या पेजपुरतीच मर्यादित असेल तर तुम्ही ती जी काही स्क्रिप्ट आहे ती त्याच वेबपेज डॉक्युमेंटच्या हेड सेक्शन किंवा बॉडी सेक्शनमध्ये लिहिणं संयुक्तिक आहे किंवा उपयुक्त आहे. पण जर तुम्हाला एखादी कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट लिहायची असेल किंवा मोठी स्क्रिप्ट लिहायची असेल तर आणि जर ती तुम्ही त्याच फाईलमध्ये लिहिली तर HTML मार्कअप व स्क्रिप्ट या दोघांचे कॉम्प्लेक्सिटी एवढी वाढू शकते की तुम्हाला नंतर एरर चेकिंग किंवा डिबगिंग करणं अवघड होऊन जाऊ शकते. यासाठी आणखी एक पर्याय इथं आपल्याला अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्टचा कोड हा सेपरेट जावास्क्रिप्ट फाईलमध्ये लिहून ठेवू शकतोय आणि त्या फाईलला त्या HTML वेब पेजमध्ये इन्क्लूड करू शकतोय. हे कशा करायचं आहे आपण बघू शकतोय. पण याआधी थोडीफार आपण माहिती घेऊया हे कशा पद्धतीने करायचं आहे. सेपरेट जावास्क्रिप्ट फाईल करायची असेल तर इन ऑर्डर टू अकोमोडेट लार्जर स्क्रिप्ट ऑर स्क्रिप्ट दॅट विल बी यूज्ड अक्रॉस सेव्हरल पेजेस. म्हणजे एकदा लिहिलेली जावास्क्रिप्टची फाईल आपण कितीही वेब पेजेसमध्ये इन्क्लूड करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. जावास्क्रिप्ट कोड जनरली लिव्स इन 1 or more जावास्क्रिप्ट फाईल or JS files that are referenced within HTML documents. There are benefits of separate JavaScript file are, मी आधी सांगितल्या पद्धतीनं HTML मार्कअप आणि जावास्क्रिप्ट कोड हे 2 वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्यामुळं आपल्याला त्याचा मेंटेनन्स इझियर होतोय आणि सगळ्यात पहिल्यांदा ते दोन्ही स्ट्रेट फॉरवर्ड होतात. HTML मार्कअपमध्ये फक्त HTML मार्कअप स्टोअर केलं जाईल आणि जावास्क्रिप्ट फाईलमध्ये फक्त जावास्क्रिप्टचा कोड स्टोअर केला जाईल. दुसरी गोष्ट आहे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिबगिंग किंवा एरर जर आली असेल आणि ती आपल्याला काढायची असेल तर हे सोपं जाणार आहे, मेंटेनन्स करणं सोपं जाणार आहे. आणखी जावास्क्रिप्टची फाईल एकदा कॅश झाली की HTML फाईल लोड व्हायला जास्त वेळ लागणार नाही, म्हणजे मोर क्विकली लोड होऊ शकते. हे
फायदे बघितल्यानंतर आपण असं बघूया की प्रॅक्टिकली आपल्याला एखादी सेपरेट जावास्क्रिप्टची फाईल क्रिएट करूया आणि ती इन्क्लूड करायचा प्रयत्न करूया. तर यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सबलाईनच्या एडिटरमध्ये जायला पाहिजे आणि यातून हा जो कोड आहे तो मी इथला काढतोय. आणखी एक नवीन फाईल मी क्रिएट करतोय आणि ही सेव्ह करून ठेवतोय. सेव्ह मी करतोय to.js. जावास्क्रिप्ट असलेल्या जावास्क्रिप्टचा कोड लिहिलेल्या फाईलचं एक्सटेन्शन हे .jsनं केलं पाहिजे आणि त्यात तो कोड लिहिला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला फक्त त्या डॉक्युमेंटमध्ये लिहायचं आहे की document.write होम ऑफ गॉड शिवा, म्हणजे जे मगाचंच एक्झाम्पल होतं ते. पण मी हे हेडमध्ये सुद्धा इन्क्लूड करू शकतो किंवा बॉडीमध्ये सुद्धा इन्क्लूड करू शकतो. मी आता सध्या बॉडीमध्ये इन्क्लूड करालोय स्क्रिप्ट टॅग यूज करून आणि मला to.js नावाच्या फाईलमधला जो कोड आहे तो 1.html या फाईलमध्ये यायला पाहिजे. तर तुम्ही हे असं न लिहिता डायरेक्टली स्क्रिप्ट वापरू शकता जसं की तुम्हाला इथं दिसत आहे. आणि त्यामध्ये आणखी एक तुम्हाला ॲट्रिब्यूट वापरायला पाहिजे ज्याचं नाव आहे SRC. SRC याचा अर्थ आहे सोर्स, म्हणजे तुम्ही जी जावास्क्रिप्ट इथं इन्क्लूड करणार आहे त्याचा सोर्स काय. सोर्स सांगण्यासाठी तुम्हाला डबल कोटेशनच्या आत ज्या फाईलमधली जावास्क्रिप्टचे स्टेटमेंट तुम्हाला या HTML फाईलमध्ये इन्क्लूड करायचं त्याचं नाव लिहायचं आहे तुम्हाला to.js. आता टाइम बिंग मी काय केलेलं आहे की हे HTML डॉक्युमेंट आणि to.js दोन्हीही सेम फोल्डरमध्ये असतील तर फक्त तुम्हाला to.js लिहिलं तरी चालेल. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर इथं पूर्ण फुल URL द्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ते D कोलनवर असेल तर D कोलन त्याच्या पुढं फोल्डरचं नाव आणखी D:/फोल्डर नेम आणखी मग तुम्ही त्या फाईलचं नाव देऊ शकताय. पण आपण दोन्ही जर सेम फोल्डरमध्ये ठेवले असतील तर फक्त to.js लिहिणं अपेक्षित आहे. आणखी आपण फाईल सेव्ह करूया. जावास्क्रिप्टची फाईलसुद्धा आपण सेव्ह करून घेऊया. आणखी मग आपण आउटपुट बघूया जे आपण 1.html रन केल्यानंतर दिसेल. तर इथं आपल्याला दिसेल की हिमालयाज द होम ऑफ गॉड शिवा हे जे स्टेटमेंट आहे ते आपण एक्सटर्नल JS म्हणजे जावास्क्रिप्टच्या फाईलमध्ये लिहिलेलं आहे ज्याचं नाव to.js असं आहे आणि ती मी 1.html मध्ये इन्क्लूड केल्यानंतर अशा प्रकारचं आउटपुट मला मिळू शकते.